2:30 वाजले आहेत. 2:30 नाही, 3 पावणे 3 झालेले आहेत. आणि आता आपण आहे ना तुम्हाला दाखवतो आमची रूम. एवढी सुंदर अशी रूम आहे. तिसऱ्या दिवशी रूम दाखवतो. गाईज आत्ता आहे ना प्लॅन मस्त ठरलेला आहे. कोणीच अंघोळ नाही केली आहे. कोणीच अंघोळ नाही केली आहे. सगळेजण असे उठलेत. आता उठलेत जबरदस्ती. आज आम्ही लोक जाणार आहे फिरायला. जाणार आहे, जाऊ मोर्जिम बीचला जाणार आहे. आणि कायाकिंग वगैरे प्लॅन बघतात काय होतं आहे की नाही. नाहीतर मग मोर्जिम बीचला तिकडे हे लोक आंघोळ करणार आहेत. हां, सुंदर असं झालेला आहे. दिवस सुरू झालेला आहे गोव्याचा. आणि हा जो आहे ना हा गाईज हा व्ह्यू आहे ना खूप छान आहे. खूप छान. आणि मी पण तयार झालेलो आहे. तर लेट जो आपण जरा खाली. आणि आपण जरा आपला दिवस आज 3रा दिवस आहे गोवामध्ये. आम्ही निघालो सगळं खाली उतरतोय. आणि मी आपला आवाजचा आउटफिट असा आहे. हे इन केलं थोडंसं खुल्लं एकदी काढतो मी आता असं घातलेलं. तर आता आपण जाऊया खाली. आणि आता पोरं सगळे डोअर लॉक करतात. निघूया खाली जाऊन. आणि सगळे पोरं तयार झालेले आहेत मस्त आहे की फुल हिरो बनलेले आहेत. हा गाई इकडचं गार्डन वगैरे खूप सुंदर आहे बघा. खूप छान आहे ॲक्च्युली. सगळीकडे बिल्डिंग्स वगैरे बघा. कडक आहे ना ग्रास वगैरे इकडे. आणि हा स्विमिंग पूल आहे. तो अजून गेलो नाही स्विमिंग पूलमध्ये. हे बघा प्रॉपर असे आहेत ना हे आहेत बिल्डिंग्स टाईपमध्ये आहेत. तिकडे आमचा आहे 2 रूम्स, फर्स्ट आणि 3rd. वाईब आहे पण. तर चला आपण आज दिवसातच दिवस झालेला आहे. होऊन अर्धा दिवस झालेला आहे. आता आहे ना आपल्याला फिरायचं आहे. गोव्याला कशाला आलं, फिरायला आलं तर फिरूया, थोडंसं मजा करूया, एन्जॉय करूया. तुम्ही अगोदरचे ब्लॉग बघितले असेल, मजा आली आमच्या या ब्लॉगमध्ये. खूप मजा म्हणजे बघून मजा केली असाल. तर लेट्स गो. आता आपण जरा फिरूया थोडंसं गोवा. थोडंसं अजून फिरूया. आणि उद्या गपचूप निघूया. आजची फुल पार्टी करूया. काल तर फुल नाईट मजा केली पोरांनी. आणि आपण पण आता पार्टी करून निघूया. ग्रास बघा ना खतरनाक आहे ना असा. चला निघूया लेट्स गो. आम्ही चाललोय वंचित काही एक जोक झाला, मोठा जोक. आवाज मला पुढे जाऊन सांगतो जोक. गाईज आत्ता वाजले 3:30. हा माहिती आहे. आणि आम्ही लोक आलोय कुठे मला लोकेशन माझं पाठचं बॅकग्राऊंडवरून समजलं असेल. आम्ही आलोय पॅरा रोडला. सगळं फोटो काढतो असून सायकल घेऊन आपण आलो पॅरा रोडला. मस्त आहे की ते फोटो काढणार आहे. आणि नंतरला जाऊ मोर्जिम बीचला. कारण की पॅरा रोडला आम्ही आलो ना हर टाईम गर्दी खूप असते. आणि ते थांबायला अलाउड नाही म्हणून आम्ही हळूहळू चाललोय पुढे जाणार. पुढे असे फोटो काढणार, मजा करणार. होतं ना काय बाई. अरे देवा गर्दी बघा मित्रांनो. तुम पोलिसला ती गेलो का काय. तिथे येण्याचं मोठं स्पेसिफिक कारण म्हणजे माहिती काय ट्रीज आहेत ते हे आहेत बघा. त्याच्यामुळे सगळ्याजण इकडे येतात फोटो काढा. आणि इकडे ना ॲक्च्युली फोटो खूप छान येतात त्याच्यामुळे. सो आम्ही इथे आलो. आणि तिकडे सगळे गार्ड उभे आहेत. त्या कपड्यांमध्ये आहेत ना हे सगळे ऑरेंजमध्ये हे गार्ड उभे आहेत. तेव्हा पोहोच इकडे अलाउड नाही. जर पार्किंग केली तर चार्जेस असणार, पैसे असणार इकडे. सो आणि ते खूप ट्रॅफिक वगैरे होते ना. लोकल एरिया आहे. मस्त आहे, वाईब आहे. खतरनाक वाटतंय. झाडे लावा, झाडे जगवा. काय लावलेत ना झाडं यार इकडे. वाटतं एकदम. तुम हो तो शाहरुख खान वाली बोल. शाहरुख खान वाली
आम्ही स्टार्टिंगला आलो आहे. तिथे गाडी पार्किंग करणार कुठेतरी आणि मग चालत चालत मजा करणार. हे कुठे पार्क करा. फोटो काढायचे तरी कसे आता सुंबडीत काढायची. सुंबडीत कुंबडी अशी वाईब तो आहे. वाईबचा आहे. वाईब आहे. आपले ना अर्धी पब्लिक पुढे गेले हळूहळू बाईकने पुढे 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 चालत गेलेत हळूहळू. आणि इथे आम्ही लोक सुंबडीमध्ये थांबलोय. मी थांबलो इकडे. मी सुंबडीत फोटो काढणार आहे. अरे हाच ना आधीच वाटते मला गण्या. एक म्हणतो तुला सगळी गाडी माणसं गण्या नसतात. अच्छा ओके ओके. इथे पण ट्रिपला फिरायला लागलो आपण. हे पण इकडे आहे. आता आपण आलेलो आहे मोर्जिम बीचला. थोडंसं सनसेटचा व्ह्यू पॉईंट घेऊया आणि आपण आपल्या पोरांनी पार्किंग तिकडे केलेली आहे. गाडीच पार्किंग केलेली आहे सगळ्याजण इकडे. आणि आता आपण बीचची जी एन्जॉयमेंट करूया. फुल मजा येणार आहे. फुल सो एन्जॉय करूया. तुम्ही पण एन्जॉय करा. थोडंसं मजा करू. तुम्ही मजा करा. एन्जॉय करा. ब्लॉग सुरुवात नव्हता केलेला कारण की आहे ना इथे आल्यानंतर समजत नाही काय करायचं आणि काय नाही. ब्लॉग शूट करू फिरू मजा करू काय करू समजत नाही. लेट्स गो. आपण थोडंसं एन्जॉय करूया अजून पण थोडंसं आणि बीचवरती एक्सप्लोर करूया मजा करूया. पोरं आपली पाण्यामध्ये पोहणार आहेत. बघूया खूप मजा येणार पुढे. चला खतरनाक आहे ना मित्रांनो. इकडे वाळू पण बघा ना किती मऊ एकदम मजा येते. खतरनाक गाईज. हा जो आमचा गोव्याचा प्लॅन आहे ना ऍक्च्युली खूप वर्षाचा होता. आणि आहे ना मित्राने जायचा हा प्लॅन. प्रत्येक ग्रुपमध्ये असंच असतं. प्रत्येक ग्रुपमध्ये आहे ना कुठेतरी फिरायचा प्लॅन बनतो. गोव्याचा बोल कुठे पण जातो पण प्लॅन बनतो पण प्लॅन सक्सेसफुल होत नाही. आणि आमच्यासोबत मग तसंच झालेलं. हल्ली प्लॅन फक्त बनत होता सक्सेसफुल होत नव्हते. मग आम्ही डिसाईड केलं आता काही करून प्लॅन सक्सेसफुल करायचा. म्हणून आम्ही गोव्याला ट्रिप काढली. पिकनिक मजा केली. सुट्ट्या विट्ट्या काढल्यात सगळ्यांनी कामावरून मस्तपैकी. तर आता आपण आहे ना थोडंसं बाहेर गेलेलो काहीतरी नाश्ता आणण्यासाठी. भूक लागलेली फटे. पोरं पुढे बीचवरती गेलेले पुढे. मी पण आता पाडून चालतो एकटा सिंगल. आणि इकडचं थोडंसं क्लायमेट व्ह्यू फुल मजा घेतोय. 6:30 झालेले आहेत. आणि आत्ता जो प्लॅन आहे आमचा घरी जायचा कारण की आता ना बीचवरून आम्हाला घर आमचं 45 मिनिट्स आहेत आणि खूप लेट झालेलं आहे. अजून लेट न होऊ म्हणून आम्ही चाललो आपल्या घरी. कारण की आता एक फोटो वगैरे काढला मजा मस्ती केली बीचवरती मजा मस्ती केली आणि गेलो होता निघतो आता घरी. आणि घरी आज जाण्याचं कारण असं आहे की आज आहे ना आपल्या पणूची बॅचलर पार्टी आहे. ऍक्च्युली काल करणार होतो पण काल नीट झाली नाही कारण की काल सगळेजण थोडे लेट झाले. गाडी पाठी पुढे होत्या. बाकीचे रस्ता चुकले. काही लोकांना काय ते खायचं होतं नाश्ता वगैरे करायचं होतं. तर आता आपण घरी जाऊया आणि बॅचलर पार्टीची मजा करूया. एन्जॉय करूया. फोटो वगैरे काढूया मजा करूया मस्त करूया. सो लेट्स गो. जाऊया आपण आता इकडे. तुम्ही आणि आता संध्याकाळचा क्राऊड इथे फट्टे झालाय. इथे फटे काढून झालाय. लग्न झालं म्हणून बॅकग्राऊंडचा आवाज येत नसेल तुम्हाला. तर जाऊयात आपण घरी. लवकरात लवकर पोहोचूया घरी आणि मजा करूया. सो लेट्स गो. स्टे ट्यून. आता काही जसं रात्रीचे आहे ना 7:30 झालेले आहेत आणि आमच्या गाडीला हेडलाईट नाही. आणि आम्ही आलो गावागावातून आणि लिटरली आम्हाला समोरचं काही दिसतच नाही. आम्ही कसे ते आम्हाला आमचं माहिती आहे बघा. थोडंफार लाईट आहे आपली जी ही आहेत ना लोकल लाईट ती लाईट आहे त्याच्यामुळे वाचतोय. तर हे अंधारामध्ये आपल्याला बघा आहे बघा काय वाचतोय. समोरचा पण येऊन ठोके कळणार ना आपल्याला. घरी जातोय नीट जाऊ लवकर. इच्छा गावात येतात ना का फुल गोवा एक्सपिरियन्स करतो आम्ही विदाउट हेडलाईट. तर मित्रांनो आता रात्रीची 10:30 झालेली आहेत. आणि आज आपण करणार आहे पणूची बॅचलर पार्टी गोव्याला थेट रूम मध्ये. आणि सगळं जेवण वगैरे बनवतायत सगळं चालू आहे. आपला राजेश इकडे फुगे फुगवतोय मस्त आहे की. बाकीची पोरं बाहेर गेले थोडंसं सामान आणतायत खाण्यापिण्यासाठी. आणि इकडे मस्त आहे की आपला इकडे बॅचलर बाई मिक्सरला आलं गरम मसाला करतोय. मिक्सरला कुकर मिक्सरला आला मसाला
आणि ते निखिल मस्त की चिकनची ग्रेव्ही बनली पण वन साइड आहे रे. आणि इथे चिकन आपलं आणि आपण मस्त आहे की इकडे सॉरी अरे बंद कर. बस हलवता हा. तर आता काही जसं आपण ना थोडस तयारी करूया. बाकीचे पोरं गेले बाहेर केक वगैरे आणायला. आणि आपल्या पाठी बॅकग्राऊंड आहे खूप छान दिसते बघा तुम्ही इथे. आणि अजून पण इकडे असं बॅकग्राऊंड इथे पण छान दिसतंय. इथे पण एक बॅकग्राऊंड आहे भाई खतरनाक दिसते. इथून एक छान छान असे फोटो पण काढले ना तरी खूप छान छान दिसते. आपली टीव्ही वगैरे खूप चालू करून ठेवले पोरं गाणं ऐकत होती. तर मित्रांनो आता ना आपण पार्टी बिटी करूया मजा करूया. रात्रभर काल धिंगाणा घातलेला मी शूट वगैरे काय केलं नव्हतं. आज मस्त शूट करतो. आज मस्त धिंगाणा घालू मजा करू मजा येईल सोबत राहा. तर मित्रांनो आता अशाच प्रकारे आपल्या इकडे जेवणाची तयारी आपला एक आलेला आहे बावरची. अगोदर त्याने काल चिकन बनवलेलं आणि आज परत चिकन मस्त आहे की बघा. एक बावरची होता त्यांनी बनवलेला मस्त आहे की कुठे गेला बावरची पक्का वाटतो रे बावरचीच. नाही ना मी ह्याला घेतलं तू नाही आला हे तू नाही आला सलच घेतलंय. आणि इथे बघा फुल तयारी पोरं करतात ऍक्टिंग काही ते सगळं आपण जेवण आपल्या सगळी मित्र आपल्याला मेहनत करून बनवतात जेवण. आणि आपले वावरची गणेश कानगुडे फुल चिकन बिकन हे नको व्हायला सुगंध असा एवढा सुंदर असा येतोय सुगंध चिकनचा. हे ग्रेव्ही आहे की खतरनाक सुगंध येतो रे पण मस्त आहे की ते बनलेलं आहे. गरम मसाला घेऊन आलोय. वा 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 बुवा. हा आज पाहिजे आणि हा अजूनही बावर अजूनही आपल्या दोन इकडे फुल तयारी करतात पोरं इकडे. अरे इथे नाही येत होतो माहितच नाही. ओ माय गॉड अंडा आहे रे तुला घेत आहे तुला घेत रे अंडा आहे ते. हा ती भांडा अरे यार गण्या काय शूट केला तुम्हाला छट घालतोय. तर मित्रांनो आता मस्त की आपला पन्नूचा केक आणलेला आहे आपल्या बॅचलर्स पार्टीचा. आणि हे सॉफ्ट ड्रिंक आहे मस्त की फुगे वगैरे राजेने फुगवलेले बघायची ते काय कामाचे नाहीत. आणि सगळ्यांनी मस्त की व्हाईट शर्ट घातलेला आहे आणि पोरांनी खूप खर्च केलेला आहे. मस्त की पोरं बघा दमले थोडेसे थकले आहेत थोडेसे थकले पोरांनी मस्त की व्हाईट शर्ट घातलेला आहे. आयुष्यपत व्हाईट आम्ही वाईट घातलाय पण ज्याची बॅचलर पार्टी आहे आम्ही त्याला रेड घालायला सांगितलेलं. हा बरोबर त्याने घातलं कोणतं मरून हे बघा याला बोललो रेड घाल मरून घातलं असतो रेड सांगितलेलं याला आम्ही कॉन्ट्रीब्युशन पण 500 रुपये दिलेलं. मरून घातलं मरूनच काय मरूनच बोललेलो ना रे. हा एवढा मरून हा असाच मरून नाही ते काय गणपती घातलं शर्ट कुठे टेबल सगळ्यांनी आपापली कमी ठेवायचे. आई शपथ बघ येणार हे ब्लॉग मध्ये येणार हे ब्लॉग मध्ये येणार. काहीच पोरांनी सगळे घेतले व्हाईट व्हाईट कपडे मस्त आता आपण बॅचलर पार्टी सुरुवात करूया. आता रात्री वाजलेत 12 वाजलेत 12 नावाकडे कमी करूया मजा करूया. तेच 12 पकड ना. खर्च केलाय ओ माय गॉड व्हाईट शर्ट काय माहिती काय कॉपीराइट होतो म्हणून बोलतो. ते लावड्या तुला खंबा दे. अरे यार पनू शिवाय नको हलू रे. आईच्या गावात शिवाय घालत ना एवढे बेकार. हे ओढका ना ओढका दे.
गाई तिथे जेवण आपलं वावरशी करतोय ते ना सुका गेलं की बोलाय खतरनाक केलं खतरनाक सुगंध येतो मग आपण बोल गाई आता आपण थोडंसं हे करूया आणि गोव्याला म्हटल्यानंतर पार्टी तो बनताय भाई तर मित्रांनो बघून घ्या प्रॉपर्टी मस्तपैकी आणि आपला आजचा शेवटचा दिवस आहे म्हणजे दिवस काय संपला पण दिवस आता आम्ही निघालो आमची गाडी वगैरे सगळी पॅक केली आहे आणि हा ब्लॉग खूप मोठा झाला माहिती आहे मला ॲक्च्युली मी आहे ना काय असं शूट नाही केलं कारण की गोव्याला खूप वेळा आलो आणि खूप वेळा गोवा दाखवला आहे खूप एक्सप्लोर केलं आहे मजा नाहीत सारखं ते दाखवला आता फ्रेश वगैरे झालं मस्तपैकी आज दिवसभर घरामध्ये होतो आता आहे ना आम्ही आमच्या गाडीची वाट बघतोय गाडी येते आमची गाडीची वाट बघतोय गाडी आली की पोरं वाट बघतात सगळेजण सगळे रेडी आहेत गाडी आली की आपली आजची ट्रेन आहे आणि ट्रेनमध्ये बसून डायरेक्ट मुंबईला पोचून जावे लागेल सकाळी पोचून मुंबईला 5-6 वाजता तो आता सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हा ब्लॉग आहे ना आता एंड करतो मी माहिती आहे मला तुम्हाला कंटाळा असेल हा ब्लॉग बघून काय मला मजा पण आली असेल हा ब्लॉग बघून तर आता आपण ना घरी जाऊया आणि हा ब्लॉग एंड करूया तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ब्लॉगर प्रकाश तोपर्यंत भेटूया आता पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत